ब्रेकिंग बातमी पाहूयात। भाजपचे नेते परिणय फुके यांनी अनिल देशमुख आणि शरद पवारांवर निशाणा साधलाय। महाविकास आघाडी षडयंत्र करत असून कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचं काम करत असल्याचं परिणय फुके यांनी आरोप केलाय। तर दुसरीकडे परिणय फुके हा लहान माणूस आहे आणि त्यांच्या आरोपांवर बोलत नाही असं प्रत्युत्तर माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिलंय। महाविकास आघाडीला लक्षात आलेलं आहे की ते आता काही या महाराष्ट्राची जनता त्यांना नकारणार आहे आणि काहीतरी आता ते सगळ्या प्रकारे केविलवाणा प्रकार ते करतात आहे महाराष्ट्रामध्ये। आणि शरद पवार साहेबांनी आणि अनिल देशमुख साहेबांनी सांगितलं होतं की या महाराष्ट्रामध्ये दंगे घडतील असं त्यांना संशय आहे, पण तेच स्वतः दंगे घडवतील किंवा तेच या सगळ्या मागे राहतील हे आता लोकांमध्ये स्पष्ट होऊन राहिलेलं आहे। महाराष्ट्रामध्ये दंगली होणार याची शक्यता वर्तवली होती। त्यांचं म्हणणं आहे की लोकांना सुद्धा माहिती आहे की दंगली महाविकास आघाडीकडून होत आहे आणि कुठे कायदा आणि सुव्यवस्था खराब करण्याचं काम महाविकास आघाडी करते असे एक गंभीर आरोप आहे। परिणय फुके बहुत छोटा आहे, त्याच्या आरोपाला त्याच्या आरोपांनी उत्तर देत नाही।